मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय मंजुळाताई गावित या साक्री तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आज प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहे। याचा श्रेय या राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे साहेब यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महिला माता भगिनींसाठी ज्या योजना दिल्या, घरोघरापर्यंत आमदारांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून योजना पोहोचल्या, त्याचा आज निकालात रूपांतर येऊन आज प्रचंड मताधिक्याने ताई निवडून आलेल्या आहेत। आणि येत्या काळात देखील महायुतीचा सरकार या ठिकाणी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणाऱ्या काळात देखील येत्या 5 वर्षात देखील शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन घरोघरी योजना पोहोचवण्याचं काम करतील। यावेळेस मी या विजयाचे श्रेय समस्त तालुकावासियांना देतो, शेतकऱ्यांना देतो, लाडक्या बहिणींना देतो। यावेळेस काटवान परिसरातील जनतेला खास करून मी मनापासून आभार मानेल। प्रचंड मतांनी त्यांनी मताधिक्य दिलं। या ठिकाणी काटवान परिसरातून, माळमाथा परिसरातून लीड देऊन सर्व जनतेची मी या ठिकाणी मनापासून आभार मानेल। निश्चितपणे येत्या काळात देखील सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेऊ। निश्चितपणे एकनाथराव शिंदे साहेब आणि महायुतीचे सर्वच नेतेगण यांचे देखील यावेळेस मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो। आपल्या साक्री विधानसभेची 2024ची निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून मी उमेदवारी केलेली होती आणि त्यासाठी या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपल्या महायुतीचे सर्व पक्षीय म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि RPI असे 4ही पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते आणि सर्व ग्रामीण भागातील सर्व त्यांचे कार्यकर्ते हे सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून आणि सर्वांनीच अतिशय प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नातून आज आपल्याला यश आलेलं आहे। सर्वच माझ्या मतदारसंघातील माझे मतदार बंधू आणि भगिनींनी यांनी देखील खूप मोठे प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। सर्वच माझे या महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनी, त्यांच्यातच अगदी दिवाळीची सुट्टी असताना लहान लेकरांनी सुद्धा अतिशय उत्साहाने आपल्या या प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि लहान मुलांचा सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला। म्हणून माझ्या या मतदारसंघातील सर्व पक्षीय नव्हे, आपले महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून त्यांचं मी आभार मानते आणि माझ्या लाडक्या बहिणींचं देखील मनापासून त्यांचं आभार मानते। माझ्या लाडक्या भावांचं, माझ्या शेतकरी बांधवांचं देखील मनापासून त्यांचं आभार मानते। धन्यवाद। शापा आणि काटा हे बी चांगलं आहे। विधानसभेतील आज जो साक्री तालुक्याचा जो निकाल आलेला आहे, आपल्या शिंदे गटाच्या आदरणीय आमदार मंजुळाताई गावित यांचा 2800 मतांनी आज साक्री तालुक्याने विजय घोषित झालेला आहे। तरी सुद्धा ताईसाहेब आमच्या तालुक्याच्या वतीने जवळ ताईसाहेब मंत्री होतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील। लोक म्हणत होते हिम्मत काय मतं घेऊन जाईल, पण हिम्मतची आज किंमत दिसून आली। म्हणून आम्ही दोघं भावांनी दिवस रात्र करून ज्या दिवसापासून शिंदे गटात प्रवेश केलेला आहे त्या दिवसापासून दिवस रात्र करून आज ताईसाहेबांना आज पूर्ण आपल्या धंदे कार्यकर्ते पूर्ण तालुक्यातील जेवढे शिवसेनेचे किंवा BJPचे, राष्ट्रवादीचे जेवढे कार्यकर्ते त्या सर्वांची मेहनत आज रंग आलेली आहे। आणि आज हे साक्री तालुक्यातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेस हा आमचा बालेकिल्ला आहे, पण आज हा तोडून टाकलेला आहे। तरी सुद्धा ताईसाहेबांचा महायुतीच्या उमेदवार ताई मंजुळा गावित या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तरी या विजयामागे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि ताईंनी 5 वर्षामध्ये लोकांची केलेली सेवा, केलेले कामं हेच ताईंना उपयोगी आले आणि त्यामुळे जनतेने पुन्हा ताईंवर विश्वास ठेवून ताईंना एकदा निवडून दिलेला आहे। आणि निवडल्यानंतर मला खात्री आहे की पुन्हा
साक्री तालुक्यामध्ये 5 वर्ष विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.